काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडच्या रायपूर तसंच जांजगीर चांपा इथे प्रचार सभा घेतल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी काय केलं असा सवाल खरगे यांनी इथल्या प्रचार सभेत केला। भाजप सरकारने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक 400 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवतात। हे बहुमत त्यांना गरिबांच्या वंचितांच्या कल्याणासाठी नको असून या लोकांचे मूलभूत हक्क संपवण्यासाठी त्यांना ते हवं आहे असं मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडमधल्या एका प्रचार सभेत सांगितलं। तसंच संविधानाला धक्का लावणार नसल्याचा दावा त्यांना आत्ताच का करावा लागतोय असा सवालही त्यांनी केला। परसों आरएसएस के मुखिया मोहन भागवत ने ये कहा कि हम संविधान बदलने वाले नहीं है, रिजर्वेशन खत्म करने वाले नहीं है, ये ऐसा ही चलते रहेगा। उन्होंने कहा, क्यों कहा? अगर आप बदलने की बात किसी जगह नहीं करते तो ये बात नहीं आती थी। ये बात हो रही इसलिए कि आपके एमपी लोग बात कर रहे, आपके एमएलए लोग बात कर रहे, आपके साधु संत तुम्हारे पीछे जो है वो बात कर रहे। सबसे ज्यादा हमारे जो देश के प्रधानमंत्री है, जो नाम ही जल्दी आता है, कांग्रेस नेते राहुल गांधी, नरेंद्र मोदी जी, वो बार बार कहते हैं, कौन कहता है संविधान बदल रहा है? भाई तुम्हारे लोग ही कह रहे हैं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशच्या भिंड इथे प्रचार सभा घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी सध्या असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। पंतप्रधानांनी देशातल्या काही उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, मात्र त्यांनी शेतकरी, कारागीर तसंच व्यापाऱ्यांचं कर्ज माफ केलं का असा सवाल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला। लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांची आहे। एकीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी असून ही आघाडी संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आहे, ज्यांचा डाव संविधान नष्ट करण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला। भाजप आणि काँग्रेसच्या जातीयवादी मानसिकतेमुळे मागासवर्गीय, गरीब, दलित, आदिवासी तसंच अल्पसंख्याक समाजाचा विकास खुंटल्याचा आरोप बसपा नेत्या मायावती यांनी प्रचार सभेत केला। बहुजन समाज पक्ष कोणत्याही विरोधी पक्षासोबत लढत नसून स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याचं मायावती म्हणाल्या। आपण कोणताही भेदभाव न करता धर्माच्या आधारावरून नाही तर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेसप्रमाणेच भाजपा सरकारनेही केंद्रीय तपास यंत्रणांचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला।